नमस्कार, मी पंजाब डक. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा भागाकडे असल्यामुळं सर्वप्रथम या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोल्हापूर, सातारा, पुण्यातल्या की तुमच्याकडं मात्र 19 एप्रिलपासून ते 25 एप्रिलच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. पुणेकरांना गारपीट बघायला भेटणार आहे, साताऱ्याला गारपीट पाहायला भेटणार आहे, कोल्हापूरवाल्यांना भेटणार आहे. या पन्हाळा किल्ल्यावर देखील पाऊस पडणार आहे. म्हणजे 22-23 तारखेला ह्या इथं सगळं पाणी साचलेलं दिसतं. म्हणून हे पन्हाळा गडच्या परिसरातली लोकांनी देखील हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग राज्यात सांगायचं झालं तर ज्यांचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल तर तुम्ही काय करा, 19 एप्रिलपर्यंत काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 20 तारखेपासून 20 एप्रिलपासून ते 21, 22, 23, 24, 25 एप्रिल दरम्यान काही काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट होणार आहे. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर आपण विदर्भाकडे बोलू. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, त्यांच्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे 22, 23, 24, 25च्या दरम्यान काही ठिकाणी गारपीट होणार, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी सोडून देईल. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात